नमस्कार प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता मीरा ही तिच्या बेडरूममध्ये वेदाला आता समजावत असते. वेदाकडे बघत आता मीरा म्हणते की हे बघ वेदा, आजी आपली आहे की नाही, मग तिच्यासोबत असं बोलायचं नसतं आणि तिच्यासोबत प्रेमाने बोलायचं असतं. आणि तेवढ्यात आता पाठीमागून अंबिका आता तिथे येते. मीरा आणि वेदा बोलत असल्याचे बघताच आता अंबिका खूप खुश होती. वेदाकडे बघत आता मीरा म्हणते की हे बघ, मी आज असं जायला नको होतं आणि त्यामुळे तुला वाईट वाटलं, बरोबर ना गं वेदा? मीरा म्हणते हे बघ वेदा, यापुढे मी तुला सोडून कधीच कुठेच जाणार नाही. मीरा आता वेदाला वचन देते आणि म्हणते की हे बघ, इथून पुढे मी तुला कधीच एकटं पडू देणार नाही, माझ्याकडून तुला हे वचन. ते ऐकताच आता इकडे पाठीमागे ऐकत असलेली अंबिका खूप खुश होते. वाईट वाटल्यानंतर आता मीरा म्हणते की वेदा, तू मला माफ कर. आणि पटकन वेदाच्या कपाळाचा आता मीरा किस घेते. आता ते बघून अंबिकाला खूप हायसं वाटतं. लगेच आता अंबिका म्हणते की बाळा, महागौरीच्या कृपेने आज तू सुखरूप आहेस. आणि इकडे आता मीरा ही वेदाला झोपी लावते. आणि वेदा आता मीराला म्हणते की अगं आई, मला झोप येत नाहीये, माझ्यासाठी अंगाई गा ना. तर खुश होत आता मीरा म्हणते की ठीक आहे. आणि ते ऐकताच आता अंबिकाच्या डोळ्यातून पाणी येतं. आणि इकडे आता मीरा ही वेदासाठी आता अंगाई गीत गाऊ लागते. नीच बाळा अंधार झाला रात्र दाटली, हे अंगाई गीत म्हणत आता मीरा ही वेदाला झोपी लावण्याचा प्रयत्न करते. आणि मी तुला जपणार आहे ही अंगाई गीत आता म्हणताच वेदा झोपी जाते. पटकन वेदाच्या हाताचा आता मीरा किस घेते. आणि त्यानंतर आता वेदा झोपी गेल्यानंतर मीरा ही शेजारीच आता पिंजऱ्यावरती बसलेल्या पोपटाकडे बघत म्हणते की अरे हरी, इकडे ये बरं. पोपट आता उडत उडत आता कॉटवर येऊन बसतो. मीरा म्हणते की हे बघ हरी, आजपासून वेदा जिथे जिथे जाईल ना, तिथे तिथे तू वेदासोबत जायचंस आणि वेदाचं राखण करायचंस. वेदाजवळ कोण येतंय, वेदाला काय बोलतंय, हे सगळं तू बघायचंस. आणि तू बघितल्यानंतर हे मला सगळं लगेच येऊन सांगायचं बरं का हरी. आणि लगेच आता हरी म्हणतो की यस, आजपासून मी तुझा CCTV कॅमेरा. आणि तो पोपट म्हणतो की मी 24 तास हिच्या पाठीमागे नक्की राहील आणि तू नको काळजी करूस, असे म्हणत आता पोपट उडत उडत बाहेर निघून जातो. आणि आता इकडे अंबिकाला ते सगळं बघून आणि ऐकून खूप हायसं वाटलेलं असतं आणि अंबिका जाऊ लागते. पण तेवढ्यात आता मीरासमोर माया आलेली असते. आणि मायाला बघताच इकडे अंबिकाला धक्का बसतो. रागाने अंबिका आता मायाकडे बघू लागते. आणि इकडे मीरासुद्धा मायाला बघते आणि मायाकडे बघत म्हणते की तू. आणि इथे रागाने मोठे डोळे करून माया आता मीराकडे बघते. आता माया ही आतमध्ये येते. मीरासुद्धा आता उठून मायासमोर येत म्हणते की इथे का आलीस तू? वेदाला त्रास द्यायला आली का तू? माया म्हणते की वेदाला नाही, तुला त्रास द्यायला आली. तू माझ्या कानाखाली मारली. एखादी गोष्ट मी एवढी सहजासहजी विसरत नाहीये मीरा. माया म्हणते या गोष्टीचा ना मी आता वचपा काढणार आहे, वचपा. तेव्हा आता मीरा म्हणते काढ तू वचपा, मी नाही घाबरत तुला. आणि लगेच आता इकडे मीरा म्हणते की एक गोष्ट तू लक्षात ठेव, वेदाला तू जरी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी फक्त कानामागं नाही तर कानामागं जाळ काढील, एवढं मात्र नक्की. आणि तेवढ्यात पाठीमागून अंबिका म्हणते बरोबर आहे. बोट करत आता इकडे माया म्हणते की हे बघ मीरा, जो माझ्या डोक्यात जातो ना त्याला मी एवढा सहजासहजी सोडत नाही. आणि लगेच आता इकडे माया म्हणते की मला ॲटिट्यूड तू दाखवू नकोस. आणि इकडे मीरा म्हणते की माझ्या दुःखाचा तू विचार करू नकोस. आणि इकडे आता माया म्हणते की हे बघ, या घरात तू जे काही आहे ना ती फक्त या वेदामुळे आहे, हे विसरू नकोस. आणि आज पण तू दुसऱ्यांदा या मुलीमुळे वाचली, कळलं का तुला, असे माया मीराला सांगते. माया म्हणते की तू एवढं पुढं पुढं बघत जा आणि या घरातून तू कशी बाहेर जातेस ना ते सुद्धा तू बघत राहा. तर आता मीरा म्हणते की या घरातून कोण बाहेर जाईल ना हे तू सुद्धा बघत राहा माया. आणि तुझं सत्य जेव्हा वेदाच्या बाबांना कळेल तेव्हा तुला या घरात काय या शहरात सुद्धा तिचे बाबा राहू देणार नाही, एवढं लक्षात ठेव तू माया. आणि या वेळेस ना तुला अनाथ आश्रमात सुद्धा कुणी घेणार नाही. तू एक काम कर माया, तू रस्ता शोधून ठेव ज्या रस्त्यावरून ना तुला भीक मागता येईल, कळलं का तुला, असे मीरा बोलते. आणि इकडे आता मायाला राग येतो आणि जोराने माया आता मीरावरती जाऊ लागते. आणि धावून जात असताना तेवढ्यात दरवाजात आता अथर्व तिथे येतो आणि त्यांच्याकडे बघतो. एवढ्यात मायाचे लक्ष अथर्वकडे जाते आणि धावून जात असलेली माया पटकन आता मीराला मिठी मारते आणि रडण्याचं नाटक करत म्हणते की माझा नवरा माझ्याकडून हिरावून घेतला असतो मीरा, आता माझी मुलगी माझ्याकडून हिरावून घेऊ नकोस. आता
मीराला हे काय चाललं ते कळतच नसतं आणि रडतच आता माया म्हणते की अथर्व बघ ना, वेदाला मला हे भेटू देत नाहीये. आणि बघ ना, माया म्हणते मी आता वेदाला भेटायचं सुद्धा नाही का, मला वेदाशिवाय अजिबात करमत नाही अथर्व, बघ ना तू. आणि आता लगेच मीरा म्हणते की नाटकं करू नकोस तू जास्त माया, मला माहिती आहे तू नाटक करते. रडतच आता माया म्हणते की अथर्व तूच सांगणार रे आता मी काय नाटक करते का. राग येऊन आता अथर्व म्हणतो की हे बघ माया, मी ना फक्त वेदामुळे गप्प आहे आणि या मीरावरती त्या वेदाची भुरळ आहे. अथर्व म्हणतो मला खात्री आहे एक दिवस वेदाला तिची चूक कळेल आणि मग ती स्वतःवरून मीराला घराबाहेर जायला सांगेल. आणि लगेच आता मीरा अथर्वकडे बघत म्हणते की मी सुद्धा तुम्हाला एक गोष्ट सांगते आणि एक ना एक दिवस वेदाला तिची चूक नक्कीच कळेल आणि जेव्हा तिला चूक कळेल ना तेव्हा ती पुन्हा एकदा तुम्हाला प्रेमाने बाबा अशी हाक मारेल. तर अथर्व मीराकडे बघतो आणि त्यानंतर सगळा राग विसरून वेदा पुन्हा एकदा तुम्हाला प्रेमाने मिठी मारेल असे मीरा अथर्वला बोलते. तर अथर्व आता मीराकडे बघतो आणि ते ऐकताच आता आम्ही इकडे पाठीमागे ऐकत असलेली अंबिका खुश होते आणि म्हणते की वा मीरा तू कमाल आहेस आणि एकदम ग्रेट बोललीस. आणि इकडे आता ते ऐकताच अथर्व काहीही न बोलता मीराकडे बघत बाहेर निघून जातो. आणि लगेच आता अथर्व गेल्यानंतर इकडे मीरा मायाला म्हणते की आता तू कळलं असेल ना मी काय करणार आहे आणि लवकरच वेदाला सत्य कळणार आहे तेव्हा तू या घराबाहेर जायची तयारी ठेव असे मीरा आता मायाला ठणकावते. आणि इकडे आता मीरा म्हणते की ज्या दिवशी सत्य कळेल ना तो दिवस तुझ्यासाठी शेवटचा या घरातील दिवस असेल एवढं तू लक्षात ठेव. रागाने आता मायासुद्धा बाहेर निघून जाते आणि पटकन इकडे आता माया मंजिरीच्या रूममध्ये येते आणि दरवाजात येताच आता रागाने मंजिरी मायाला म्हणते की दरवाजा बंद करून घे. आता पटकन आता मायाने दरवाजा बंद केलेला असतो आणि त्यानंतर आता मंजिरी म्हणते की हे बघ वेदाने खाल्लेलं विषारी बिस्किट मी खाल्लं तरीसुद्धा मला काहीच झालं नाही. ते ऐकून आता माया घाबरते आणि लगेच आता मंजिरी म्हणते की मी कशी काय जिवंत असा तुला प्रश्न पडला असेल ना. तर घाबरतच माया म्हणते नाही नाही. आणि त्यानंतर आता माया ही मंजिरी समोर येताच आता मंजिरीने एक मोठी काठी घेतलेली असते. सपासप त्या काठ्या मंजिरी आता मायाच्या अंगावरती ओढते आणि जोराने आता काठीखाली कुत्र्यासारखी आता मंजिरीने मायाची धुलाई केलेली असते. माया मोठ्याने ओरडत असते आणि त्याच वेळेस आता मंजिरी म्हणते की ही काठी तुझ्या ॲटिट्यूडसाठी आणि हा मार तुझ्या इगोसाठी, आज तुझ्यामुळे हे सगळं झालं. मंजिरी म्हणते की मी तुला सांगितलं होतं की त्या वेदाला तू सोडू नकोस आणि त्या मीराला तू घराबाहेर काढ, पण साधं तुला ते सुद्धा जमलं नाही असे म्हणत जोरजोराने आता तिचा गळा दाबत केस ओढत मंजिरी ही आता मायाला मारत असते. मंजिरी म्हणते की त्या मीराला तुला घराबाहेर काढायचं जमलं नाही, स्वतःचं डोकं तुला चालवायला जमत नाही आणि दुसऱ्याच्या डोक्याने तुला जे त्याने सांगितलं ते सुद्धा तू ऐकत नाही असे म्हणत आता जोराने मायाच्या झिपऱ्या धरत केस ओढत मंजिरीने मायाला यमाचा दरवाजा दाखवलेला असतो. आणि मंजिरी म्हणते की तुझ्यामुळे ती मीरा या घरात सून म्हणून आली आणि आज ती माझ्या डोक्यावर बसली आणि तुला त्या वेदाला सुद्धा आपल्या बाजूने वळवता आलं नाही, फक्त वेदा वेदा करत असते एवढंच तुला जमलं असे म्हणत आता मंजिरीने मायाचे तोंड पकडलेले असते. जोरजोराने माया ओरडत असते आणि पुन्हा आता मंजिरी रागाने लाल होऊन जोरजोराने ती काठी आता मायाच्या अंगावर सटासट मारत असते आणि त्यानंतर आता माया मोठमोठ्याने ओरडत असते. आता मारता मारता त्या काठीचे तुकडे होतात आणि मंजिरी रागाने म्हणते की तुझी एक चूक तुझा शेवट करू शकते, कळतंय का तुला, आणि या काठीसारखी मी तुझे 2 तुकडे करीन, कळलं का तुला, असे आता मंजिरी मायाला सांगते. आणि रागाने मायाकडे बघत आता मंजिरी तेथून बाहेर निघून जाते. इकडे आता दुसऱ्या दिवशी दादासाहेब हॉलमध्ये सोप्यावर बसलेले असतात आणि तेवढ्यात आता हॉलमध्ये बसलेले असताना मंजिरीसुद्धा त्यांच्यासोबत तिथे बसलेली असते आणि एवढ्यात आता दरवाजात अन्नपूर्णा मॅडम आलेल्या असतात आणि त्या आता दरवाजात येताच दादासाहेब अशी हाक मारतात. दादासाहेब आता पुढे येत म्हणतात की अन्नपूर्णाताई या ना. मंजिरीसुद्धा आता त्यांचे स्वागत करते. दादासाहेब म्हणतात की आज कशी काय भावाची आठवण आली आणि रस्ता चुकलायत वाटतं, आणि त्यानंतर आता घरचं काय आहे, घरची परिस्थिती काय आहे हे दादा तुला देखील चांगलंच ठाऊक आहे आणि यांचा अपघात झाल्यापासून राजनसोबत आता मला कंपनीचं सुद्धा काम बघावं लागतं असे अन्नपूर्णाताई बोलतात आणि यांचं आजारपण अजूनही काही ना काही चालूच असतं म्हणून मला वेळच मिळत नव्हता असे अन्नपूर्णाताई बोलतात.
आणि लगेच आता अन्नपूर्णा म्हणते की मी असे अचानक न कळवता आले त्याबद्दल सॉरी बरं का. मंजिरी म्हणते की अहो तुम्ही घरच्याच आहात, असं का बोलता तुम्ही. दादासाहेब म्हणतात की अथर्वच्या लग्नाला आली नाहीस तू. आणि अन्नपूर्णा म्हणते की यायचंच होतंय पण नाही जमलं, कुठेही तुझी सून नवी. आणि तेवढ्यात आता मीरा ही चहा घेऊन येते. अन्नपूर्णा ताई आता मीराकडे बघते आणि लगेच आता अन्नपूर्णा ताई या मीराकडे बघतात आणि अन्नपूर्णा ताईंच्या डोळ्यातून मीराला ओळखण्यात जरासुद्धा चूक झालेली नसते. बारकाईने मीराकडे बघत लगेच अन्नपूर्णा ताई म्हणतात की गळ्यात मंगळसूत्र उलटं घातलंय आणि डोळ्यात चुनूक थोरा मोठ्यांचा मान ठेवणारी ते डोळे, हे सगळं मला याच्यावरून कळतंय तूच आहे खरी सून. हो ना दादा, ही तुमची नवीन सून ना. तर दादासाहेब होकार देतात आणि पटकन आता अन्नपूर्णाताई मीरासमोर येते आणि म्हणते की रामपुऱ्यांची सून एकदम रूपवान आहे. आणि लगेच चेहऱ्यावरून हात फिरवत आता अन्नपूर्णाताई म्हणतात की नाव काय तुझं. पटकन मीरा म्हणते माझं नाव मीरा. आणि लगेच अन्नपूर्णाताई म्हणतात की माझी नात पण तुझ्यासारखीच असेल. आणि अन्नपूर्णाताई म्हणतात आत्ता ती कुठे मला माहिती नाही, पण सगळेजण म्हणतात की आत्ता ती या जगात नाही. पण मला खात्री आहे की माझी नात जिवंत आहे आणि मला खात्री आहे एक ना एक दिवस माझी नात माझ्या घरी नक्की येणार. आणि लगेच आता मीरा म्हणते की आजी मी तुमच्या नातीसारखीच आहे. पटकन अन्नपूर्णाताई तिच्याकडचा कुंकवाचा करंडा आता मीराकडे देतात आणि म्हणतात हा घे कुंकवाचा करंडा. आणि आता अन्नपूर्णाताई म्हणतात की हा अंबाबाईचा आशीर्वाद आहे. रोज आंघोळ वगैरे केल्यानंतर याच्यातलं कुंकू आता तू कपाळी लावत जा. आणि तुमच्या देवघरात जी महागौरी आहे ती अंबाबाईचंच एक रूप आहे असं आता अन्नपूर्णाताई सांगतात. आणि ती तुझी सगळी मनोकामना पूर्ण करेल असे अन्नपूर्णाताई बोलतात. आणि ते ऐकताच आता मीराच्या डोळ्यात पाणी येतं. ते बघून आता अन्नपूर्णाताई म्हणतात काय झालं. आणि मीरा म्हणते की आजपर्यंत देवीने माझी कोणतीच इच्छा आणि माझी कोणतीच मनोकामना नाही पूर्ण केली आणि त्यामुळे मी तिची पूजा नाही करत असे मीरा आता अन्नपूर्णाला सांगते. आता अन्नपूर्णा म्हणते की तुझी देवीने अशी कोणती इच्छा पूर्ण नाही केली. आणि ते ऐकताच आता मीरा म्हणते की आजपर्यंत माझी ताई कुठे आहे आणि ती कुठे गेली, तिचा आजपर्यंत काही तपास लागला नाहीये. आता मीरा म्हणते जोपर्यंत मला माझी ताई भेटत नाही तोपर्यंत मी देवीचं दर्शन घेणार नाही. आणि तेवढ्यात ते ऐकून आता मंजिरी म्हणते की ताई तुम्ही तिचं बोलणं मनाला वाटून घेऊ नका. तिला हे सुद्धा कळत नाही की ती महागौरीचा अपमान करते म्हणून. आणि प्रेमाने अन्नपूर्णाताई आता लगेच तो कुंकवाचा करंडा मीराकडे देत म्हणते की तू एक काम कर, यातलं कुंकू दररोज कपाळी लावत जा. आणि आपल्या काळजाचा तुकडा जर आपल्यापासून लांब गेला तर कसा काळजाला पीळ पडतो ना, हे माझ्या इतकं कुणाला ठाऊक असेल. आणि अन्नपूर्णाताई म्हणते की हे बघ देवी कधीच आपल्या लेकराची साथ सोडत नाही आणि ती फक्त आपली परीक्षा बघत असते की जशी ती माझ्या नातीसाठी परीक्षा बघते तशीच तुझ्यासाठी बघते. आणि प्रश्न असतो तो फक्त देवीवरच्या विश्वासाचा. तेव्हा बाळा तू काहीच काळजी करू नकोस, महागौरी देवी सगळं काही व्यवस्थित करीन असे आता अन्नपूर्णाताई मीराला सांगतात. आणि तिच्या कृपेने तुला तुझी बहीण नक्की भेटेल असा आशीर्वाद आता अन्नपूर्णाताई मीराला देतात. पटकन मीरा आता अन्नपूर्णाच्या पाया पडते तर अखंड सौभाग्यवती हो भव असा आता अन्नपूर्णाताई ह्या मीराला आशीर्वाद देतात. आणि देवी तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतील असाही आशीर्वाद देतात. प्रेमाने अन्नपूर्णा आता मीराच्या डोळ्यावरून गालावरून हात फिरवतात आणि मीराचे डोळे पुसतात. आणि खऱ्या अर्थाने आता अन्नपूर्णाताईने मीराला आता तिची बहीण लवकरच तिला मिळेल असे खूप भयानक सत्य सांगितलेलं असतं. आणि आता मीराला अंबिका स्वतः साक्षात भेटणार का. आणि आता मंगळसूत्र उलटं घालण्याचे सत्य अन्नपूर्णाने आता मीराला सांगितलेले असते. आणि इकडे आता मंजिरीने मायाला धडाधड कुत्र्यासारखी धुलाई करून यमाचा दरवाजा दाखवलेला असतो. आणि आता अन्नपूर्णा ताईच्या आशीर्वादाने आता मीरा ही सत्यापर्यंत कशी जाते आणि मायाचा डाव उलथून पाडत आता मीरा ही वेदाला कशी अथर्वच्या जवळ आणते हे बघण्यासाठी आणि तुला जपणार आहे मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब